लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नसतील तर सावधान, लवकरात लवकर तुम्ही तुमचं नाव मला सांगायचंय, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये पैसे भरले आहेत। पहिला टप्पा संपलाय। ज्यांना आतापर्यंत पैसे आले नसतील त्यांनी सावधान। बघा, पहिला जो टप्पा होता 31 जुलै पूर्वी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचा हा टप्पा होता। ज्यांनी 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले आहेत त्यांचा हा दुसरा टप्पा आहे। आणि जे 26 ऑगस्ट नंतर फॉर्म भरतील, 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत जे फॉर्म भरतील त्यांचा तिसरा टप्पा असणार आहे। पहिल्या टप्प्यातल्या लोकांना पैसे अकाउंटला आलेले आहेत। मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये पैसे भरलेत। प्रत्येकाची मी माहिती देणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जर पैसे नसतील भेटले, तुम्ही जर 31 जुलै पूर्वी जरी फॉर्म भरलाय तर नेमका काय प्रॉब्लेम झालाय, पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय तरी पैसे नाही आले, दुसऱ्या टप्प्यात भरलाय तरी तुम्हाला पैसे आले नाहीत, किंवा दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांना पैसे यायला कधी सुरू होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि तिसरा टप्पा जो असणार आहे त्याच्यामध्ये पैसे कधी येणार आहेत। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। खूप चांगली माहिती तुम्हाला मी या व्हिडिओ दरम्यान देत असतो, त्याच्यामुळे प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा। खूप महत्त्वाची डिटेल्स तुम्हाला देत आहे। सुरुवात करूया पहिल्या लेक्चरला, पहिल्या टप्प्याला। सगळ्यात अगोदर बघा पहिला टप्पा आपण बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहे तो म्हणजे 31 जुलै पूर्वी भरलेले जे फॉर्म आहेत त्यांना अजून पण काही पैसे आले नसतील तर लक्षात ठेवा त्यांनी चुका काय केल्यात। लक्षात घ्या, त्यांनी फॉर्म भरलाय 31 जुलैच्या अगोदर, पहिली गोष्ट त्यांनी बरोबर केली आहे। पण 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरलाय आणि जर त्यांना लक्षात घ्या 9 ऑगस्ट पर्यंत, लक्षात घ्या 9 ऑगस्ट पर्यंत जर त्यांना अप्रूव्हचा मेसेज आला असेल तरच त्यांना पैसे आता पहिल्या टप्प्यात भेटलेले आहेत। आणि तुम्ही म्हणताल की सर आम्हाला 9 ऑगस्टच्या अगोदर काय झालेलं आहे, या ठिकाणी अप्रूव्हचा मेसेज आलाय तरी आम्हाला पैसे आले नाहीत, तर दुसरी कंडिशन लक्षात ठेवा। दुसरी कंडिशन ही आहे की तुम्ही तुमचं अकाउंट त्यावेळेस डीबीटी असायला हवं होतं। ज्यांचं अकाउंट डीबीटी होतं त्यांना पैसे आलेले आहेत। लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यामध्ये 2 कंडिशन होत्या, त्या म्हणजे 31 जुलै पूर्वी फॉर्म भरल्यानंतर 9 ऑगस्ट पर्यंत ते अप्रूव्ह झालं पाहिजे होतं, आणि दुसरी कंडिशन होती ते म्हणजे त्यांचं अकाउंट डीबीटी असायला पाहिजे होतं। आणि अजून एक लक्षात ठेवा, जरी तुम्ही फॉर्म भरला होता आणि तुम्ही काही चुका केल्या असतील, तुमचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये असेल, पेंडिंग मध्ये असेल आणि 9 ऑगस्टच्या नंतर जर गेला असेल तरी पण तुम्हाला पैसे भेटले नाहीत। त्याच्यामुळे तुमचा फॉर्म कधी भरला होता, तुमचं अप्रूव्ह कधी झालेलं आहे आणि तुम्ही डीबीटी केलंय का, तर हे मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचं आहे। चला, पहिला टप्पा आपण बघितला। या पहिल्या टप्प्यामध्ये 31 जुलै पूर्वी फॉर्म ज्यांना भरले होते त्यांच्यासाठी हा टप्पा होता। नंतर बघा दुसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा ज्यांनी 31 जुलै अगोदर फॉर्म भरला होता त्यांचं स्टेटस पेंडिंग असेल त्यांच्यासाठी बघा दुसरा टप्पा असणार आहे। 25 तारखेपासून तुम्हाला परत पैसे यायला सुरू होणार आहे। जरी तुम्हाला आणखी पण पैसे आले नसतील तर 25 ऑगस्ट पर्यंत वाट बघा। 25 ऑगस्ट पासून तुम्हाला पैसे यायला सुरू होणार आहेत दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांना। पण जर अजून पण तुम्ही तुमचं अकाउंट सीडिंग करून घेतलं नसेल, डीबीटी करून घेतलं नसेल तर सावधान, लवकरात लवकर तुम्ही ते डीबीटी करून घ्यायचं आहे। तुमचं जर स्टेटस पेंडिंग असेल तर पेंडिंग जर असेल तर त्यांनी टेन्शन घेऊ नका, रिव्ह्यू मध्ये असेल टेन्शन घेऊ नका। पण ज्यांचं स्टेटस रिजेक्टेड झालं असेल त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आमचं स्टेटस रिजेक्ट झालंय आणि कारण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सर आमचं या कारणामुळे रिजेक्ट झालेलं आहे। त्यांच्यासाठी आपण नवीन व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन करणार आहे, टेन्शन घेऊ नका। चला, पुढचा दुसरा टप्पा लक्षात ठेवा। 25 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, पण असं लक्षात ठेवा आता 1 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय, ज्यांचं पेंडिंग दिसतंय त्यांना लगेच पैसे भेटणार नाहीत।
ज्यांनी ज्यांनी बघा 9 ऑगस्ट पर्यंत त्यांचं अप्रूव्ह झालंय, 9 ऑगस्ट नंतर त्यांनी डीबीटी करून घेतलंय, त्यांना बघा पहिली गोष्ट तुम्हाला त्यांना पैसे भेटणार आहेत. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 ऑगस्ट लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते, 1 ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचं अप्रूव्ह स्टेटस झालेलं आहे आता बघा, 9 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलाय आणि अप्रूव्ह आता झालेले 25 ऑगस्टच्या अगोदर, 25 ऑगस्टच्या अगोदर त्यांचं अप्रूव्ह झालंय, त्यांचं डीबीटी अकाउंट आहे, त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. बघा तुम्ही कधी फॉर्म भरलाय हे खूप महत्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये मला लवकरात लवकर सांगायचंय की तुम्ही फॉर्म कधी भरलाय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, काही जिल्ह्यांना सगळ्या कंडिशन पूर्ण झाल्यात, त्यांचं डीबीटी अकाउंट आहे, त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालाय, सगळ्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावल्यात, तरी काही जिल्ह्यातल्या स्त्रियांना महिलांना पैसे आले नाहीत. तर ते तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. लक्षात ठेवा, पहिला टप्पा कंप्लीट झालाय, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासोबत भरपूर साऱ्या ताई अजून बाकी आहेत ज्यांना पैसे यायचं बाकी आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर सांगायचंय तुम्ही कोणत्या टप्प्यात. आणि तिसरा टप्पा बघा, तिसरा टप्पा म्हणजे 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर यापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचा हा टप्पा असणार आहे. त्यांना तिसऱ्या टप्प्यात म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्यांना पैसे भेटणार आहेत. तर आपल्याला पुढच्या या टप्प्यामध्ये राहायचं नाही, आपल्याला या दुसऱ्याच टप्प्यामध्ये सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. फॉर्म जरी भरला असेल 9 ऑगस्टच्या अगोदर, तुमचे जर काही दुसरे रिव्ह्यू पेंडिंग असतील, तुमचे स्टेटस पेंडिंग असतील, तर लवकरात लवकर जाऊन चेक करायचंय. जर तुम्हाला माहित नसेल की तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का रिव्ह्यू असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटचा मेसेज आला आहे का. बघा दुसऱ्या टप्प्यातल्या लोकांसाठी विचारत आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुम्हाला गव्हर्नमेंटचा मेसेज आलाय आहे का. जर तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आला असेल तर चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला सबमिटचा मेसेज आला असेल तर जाऊन चेक करायचं की तुमचं स्टेटस काय आहे. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला रिजेक्टेडचा मेसेज आला तर त्याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण आहे की तुम्ही फॉर्म लवकरात लवकर रिसबमिट करायचंय. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची डीबीटी अकाउंटचा मेसेज आलाय का. तुमचं आधार कार्ड लिंक नाही बँकेबरोबर असा मेसेज जर आला असेल तर लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या. लिंक म्हणण्यापेक्षा त्याला डीबीटी करून घ्या, सीडिंग करून घ्या. जर तसं तुम्ही केलं तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत. कुणाला काही अडचणी असतील, कोणत्या टप्प्यामध्ये फॉर्म भरलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात, सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्ही प्रश्न विचारा. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला मी लाईव्ह येऊन सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न काही असतील लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जेवढे जास्त प्रश्न असतील तेवढे तुम्हाला जास्त उत्तरं भेटतील, जास्त तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे लवकरात लवकर काळजी घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, ताईपर्यंत, तुमच्या शेजारच्या काकूपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. त्या जरी टेन्शनमध्ये असतील त्यांना पण त्यांचं टेन्शन दूर होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना पैसे येतील. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर विचारायच्या आहेत. आज आपण इथे थांबूया. संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.